नमस्ते दोस्तों, इस चैनल की रचना आपको जागरूक करने के लिए की गई है ताकि अगर आपसे रिकवरी एजेंट दुर्व्यवहार कर रहे हैं तो आप उन्हें किस तरह से संभाल सकते हो। हमसे जुड़ने के लिए आप वीडियो के डिस्क्रिप्शन में दिए गए नंबर पर संपर्क करें। आप सभी को ये अनुरोध है कि हमें सपोर्ट करने के लिए इस चैनल को सब्सक्राइब करें और लाइक करें हमारी वीडियोस को, और ये वीडियोस को अपने दोस्तों और रिश्तेदारों के साथ शेयर करें। इससे हमें आप सबको हेल्प करने का बहुत ही अच्छा अवसर मिलेगा। धन्यवाद। गुड मॉर्निंग, सोमेश्वर इनसे बात हो रही है। गुड मॉर्निंग, सोमेश्वर जी से ही बात हो रही है। मैडम, आप कौन और कहाँ से बात कर रहे हो, जल्दी से बताइए। मैं तेजल बात कर रही हूँ आईसीआईसी बैंक के बिहाफ से। सर, आपको ये मैडम। पे लेटर ईएमआई रिगार्डिंग ओके कॉल ओके है। ओके, वेट वेट लास्ट वेट के वेट 4 वेट डिजिट है। मैडम, टर्बो मोड चालू मत करो। आईसीआईसीआई बैंक के भी आपसे मतलब आप थर्ड पार्टी बात कर रहे हो। आपकी एजेंसी का नाम वेरीफाई करा दो मैडम। एजेंसी से नहीं सर, पेमेंट पेंडिंग है, इसकी रिगार्डिंग कॉल है आपके लिए। तो आप कहाँ से बात कर रहे हो? इन हाउस से बात कर रहे हो क्या? आईसीआईसीआई बैंक कलेक्शन के एम्प्लॉय? डिपार्टमेंट से बात कर रही हूँ मतलब सर। थर्ड पार्टी बात कर रहे हो ना मैडम आप? वो आपका लुकआउट है, आप क्या सोच रहे हो सर? नहीं, लुकआउट वो नहीं है, मैं पूछ रहा हूँ आपसे। ठीक है मैडम, ये कॉल पे कोई भी जानकारी आपकी ओर से पूरी ना मिलने की वजह से ये कॉल को डिस्कनेक्ट किया जा रहा है। ये स्पैम नंबर पे कॉल आ रहा है, फ्रॉड कॉल लिखा हुआ आ रहा है। आईसीआईसीआई ओके, के नाम पेमेंट पे, आपका पेंडिंग है, ये आपको आईसीआईसीआई मालूम के है, नाम पे पे कर कोई दीजिए। फ्रॉड कर कॉल रहा है, उसके लिए डिस्कनेक्ट कर कॉल को सकते हो। डिस्कनेक्ट। आप हैंगअप बाय डायलर होगा मैडम, कस्टमर नहीं करेगा। आप कीजिए। ठीक है सर, मैं नहीं बताना है, मत बताइए। नहीं सिर्फ इतनी बताना है जानकारी ले लीजिए। आपको पूरी जानकारी नहीं बतानी है, मत बताइए। आप कॉल को डिस्कनेक्ट कर सकते हैं। आप पेमेंट क्लियर कर दीजिए और कॉल डिस्कनेक्ट कर दीजिए अगर भरोसा नहीं है तो। पेमेंट पेंडिंग रखते हो इसीलिए हमारे ओर से कॉल जाती है ना सर। कीजिए, कॉल डिस्कनेक्ट कर दीजिए सर, नहीं तो बात कीजिए, कुछ तो एक कीजिए। शांत बैठोगे तो फिर से कॉल जाएगी आपको, और वैसे भी आ ही रही है आपको कॉल सिस्टम थ्रू। क्या बोल रहे हो मैडम? सिस्टम थ्रू कॉल जा रही है ना सर आपको, कंटिन्यू 2 तारीख के बाद से। आने दो, कोई दिक्कत नहीं है। तो आपने पेमेंट क्यों नहीं क्लियर करवाया इतने दिनों में? बात ही नहीं करूंगा किसी स्कैमर से। आप कॉल को डिस्कनेक्ट कर सकते हो मैडम। तो पेमेंट क्यों नहीं किया अगर आपको स्कैमर वही से? बात कर रहे हो मैडम, किसी भी बहुत प्रेशर दिया है क्या टीएल मैनेजर ने, आपके सुपरवाइजर ने, फ्लोर मैनेजर ने? वही मैं बोल रही हूँ, इतना सब कुछ जानकारी आपको ये मालूम नहीं ड्यू डेट के बाद कलेक्शन से कॉल आता है और कस्टमर उसको थर्ड पार्टी बोलता है। थर्ड पार्टी हो ना आप? कस्टमर को तो कुछ मालूम रहता नहीं है बैंक के रूल क्या है, कैसे अपने हिसाब से रूल बना लेता है, अपने हिसाब से बात करता है। बैंक भी उनको स्पष्टीकरण देना नहीं चाहती है। पेमेंट आपका पेंडिंग है, पे करवा दीजिए। आपको ट्रस्ट करना है नहीं करना है आपको ये तो मालूम है, पेमेंट पेंडिंग है, पे करवा दीजिए। जब तक पे नहीं करोगे कंटिन्यू कॉल जाएगी और यही बोला जाएगा 2 तारीख का ड्यू डेट क्रॉस हो गया है, मैडम ऑन द स्पॉट पेमेंट क्लियर करवाइए। मैडम, आज बैंक हॉलीडे है। ये कलेक्शन डिपार्टमेंट चालू है सर। आरबीआई गाइडलाइन बोलते हैं बैंक हॉलीडे के दिन कस्टमर को कॉल नहीं किया जाता है। वही मैं बोल रही हूँ, कलेक्शन डिपार्टमेंट चालू है और आपने हॉलीडेज के दिन भी पे लेटर यूज किया था ना? हाँ, कौन से बैंक से बोल रहे हैं मैडम आप? ठीक है, आपने कौन से बैंक से बोल रहे हैं, कहाँ से बोल रहे हैं? मैंने बताया ना सर एक बार स्टार्टिंग में ही। एक बार रिपीट कीजिए ना। मैं तेजल बात कर रही हूँ आईसीआईसी बैंक के बिहाफ से। आईसीआईसी बैंक के बताने में की अथॉरिटी है, बाकी बताने की अथॉरिटी नहीं है। आपको ट्रस्ट करना है नहीं करना है वो आपका लुकआउट है। नहीं, आप पेमेंट आपका पेंडिंग है तो पे करवा दीजिए, इतनी बात है। आप आईसीआईसी बैंक के बिहाफ में बात कर रहे हैं ना, या आईसीआईसी बैंक से बोल रहे हैं? मैंने कितनी बार बताया सर, मैं आईसीआईसी बैंक के बिहाफ से बात कर रही हूँ तेजल। मैडम, मेरा दूसरा कॉल चालू था इसलिए मैंने सुना ही नहीं दिया, इसलिए मैं आपको पूछ रहा हूँ। आप बता रहे हो क्या पेमेंट क्यों डिले हो रहा है आपका? हाँ, आप बता रहे हो क्या पेमेंट क्यों डिले हो रहा है? पेमेंट डिले इसलिए हो रहा है कि मेरा जो फंड आने वाला था वो ऑन टाइम पे नहीं आ रहा है, इसकी वजह से डिले हो रहा है। तो आप अरेंज करवा लीजिए, उसी फंड पे डिपेंडेंट क्यों हो सर आप? हाँ, अरेंजमेंट करवा लीजिए फंड का। ठीक है, मैं कहीं से अरेंज करता हूँ मैडम, लेकिन अभी तो फिलहाल राइट नाउ मेरे पास नहीं है पेमेंट करने के लिए फंड। तो कभी तक होगा पेमेंट आपका ये? आपका नंबर है मेरे पास, मैं आपको कॉल बैक करूंगा मैडम। कौन सा तभी आपका नंबर है पेमेंट सर हो आपका? जाएगा। हाँ, आपके पास कौन सा नंबर है? अभी आपने कौन से नंबर से कॉल किया है?
इसमें तो कोई नंबर नहीं रहता है, ये सिस्टम थ्रू कॉल है, कोई सिम कार्ड से कॉल नहीं की गई है ना सर। अच्छा, तो ये नंबर पे कॉल नहीं लगेगा? जी नहीं, ठीक है, तो आपका नंबर दीजिए, मैं नोट कर लेता हूँ। नहीं दे सकते सर, वो पर्सनल चीज है ना, आप तो जानते हैं बैंक में सभी काम सिस्टम से होता है। ठीक है, मैं भी सिस्टम से चलता हूँ मैडम। मेरे पास जैसे फंड का अरेंजमेंट होगा वैसे सामने से मैं आपको पेमेंट करके अपडेट कर दूंगा। ओके, तो आप मुझे मतलब कॉल कर। कंफर्म नहीं बता रहे हो कि कभी हाँ होगा हाँ, पेमेंट? अभी मुझे भी राइट? आइडिया नहीं ना, सामने वाला मुझे कभी पेमेंट ट्रांसफर करने वाला है। तो सामने वाले के बेस पे हमने पे लेटर नहीं दिया था ना आपको, हमने आपको आपके बेस पे दिया था। आप हाँ, हमेशा हाँ। अकाउंट आपका मेंटेन रहते थे, हाँ। इसीलिए तो हमें क्या मालूम आप सामने वाले के बेस पे पे लेटर यूज किसी के कर लाइफ रहे में हो। अप एंड डाउन आता है कि नहीं मैडम? क्या बोल रहे हो? किसी के लाइफ में अप एंड डाउन आता है कि नहीं, कि वैसे के वैसे ऑन टाइम चलते रहता है सब? आता है, लेकिन उसके लिए 10 तो दिन आप थोड़ा काफी है समझा, सर, आप थोड़ा अंडरस्टैंडिंग ले अरेंजमेंट लो ना। करने के लिए। हम्म? तो समझ के ही लिया है ना अभी तक, लेकिन आप अभी भी नहीं बता पा रहे हो पेमेंट कभी होगा। मेरे पास अभी फंड रहता था, मैं अभी ऑन कॉल पेमेंट कर देता था। अगर फंड नहीं है तो अरेंज करवाइए ना सर, वो आपका लुकआउट है, आप कहाँ से लाओगे फंड, ये हाँ, आपको तो मैं- बैंक नहीं बताएगी ना। हाँ, तो मैं अरेंज कर रहा हूँ ना, मैं मना किधर कर रहा हूँ? लेकिन हो नहीं रहा है ना, कितने कितने अमाउंट मैनेज हुई है अभी तक आपसे 1809 में से? 1809 में से कितना अमाउंट अरेंज हुआ है आपका 15, 12, 13 दिनों में? 2 तारीख का ड्यू डेट था ना आपका। अरे मैडम, तुम ये इतना अमाउंट का बात कर रहा है, मेरा बिग अमाउंट आने वाला है, उसका होल्ड कर रहा हूँ मैं। सर वो उसका मेरे को कोई लेना देना नहीं है, उसके रिगार्डिंग मैंने आपसे बात भी नहीं की है, मैंने सिर्फ पे लेटर EMI के अमाउंट के रिगार्डिंग बात की है। अच्छा, आपका नाम क्या बोले मैडम? सर चौथी बार बोल रही हूँ, तेजल नाम है मेरा, ICICI बैंक के बिहाफ से बात कर रही हूँ। हाँ, कौन से ब्रांच से बात कर रहे हो? मुंबई ब्रांच से बात कर रही हूँ सर। क्या एजेंसी का नाम क्या है? एजेंसी का नाम नहीं बता सकते, वो अथॉरिटी नहीं है। तो मुझे भी अथॉरिटी नहीं फिर मैडम आपसे बात करने के लिए। ठीक अभी है, आपको लेकिन इसका आपको खुद को मालूम है ना पे करना है आज की हाँ, डेट में मुझे पे मुझे करवा मालूम है, लेकिन मैडम आप कुछ बता नहीं रहे आपके बारे में, तो मैं आपको कैसे ट्रस्ट करूँ मैडम? तो मैं वही बोल रही हूँ, ट्रस्ट मत कीजिए, आज की डेट में पे करवा दीजिए, हम बैंकर के थ्रू चेक करवा देंगे कल आपका पेमेंट रिसीव हुआ या फिर नहीं। ठीक है, आपका बैंकर का नंबर नाम तो मिल सकता है कि नहीं मुझे? मैं डायरेक्टली बात कर लेता हूँ उनसे। आप डायरेक्टली बैंक में जाके ही बात कर लीजिए ना। आज बैंक हॉलीडे मैडम, बैंक हॉलीडे के दिन आप मुझे कॉल कर रहे हैं। आपको हम पे भरोसा नहीं है क्या? मालूम मैं आपको राइट नंबर दूंगी गलत नंबर दूंगी, आपको हम पे भरोसा नहीं है ना सर। अभी आप बोल रहे कि मैं मेरा नंबर दीजिए, तो आपका बैंकर का नंबर दीजिए। फेस टू फेस, लेकिन आपको हम पे भरोसा नहीं है ना सर, बात ये है ना। तो आप हमारे कौन से अपना नंबर आइडेंटिटी पे नहीं बता भरोसा रहे तो मैं करोगे? कैसे बात करूँ फिर? तो ठीक है, बात मत कीजिए, बैंक में जाके सीधा फेस टू फेस बात कीजिए, आज की डेट में पे करवा दीजिए, ऐसा रिकॉर्ड में आगे बैंक ठीक है, मैं अभी मैं ब्रांच में जाऊँ? कौन सा ब्रांच तुम्हारा चालू है? आप नजदीकी ब्रांच में जाइए, जहाँ पे आपको इजी लगेगा वहाँ पे, ICICI ब्रांच। आप मुझे बताइए ना कौन सा ब्रांच चालू है सर मैडम? लेकिन आप अभी करंटली कहाँ हो मुझे क्या मालूम सर, तो कैसे बताऊंगी मैं? मैं अभी कुछ काम से आया हूँ मीरा भाईंदर में, इधर है कोई ब्रांच आपका ICICI? ICICI ब्रांच वहाँ पे गूगल कर लीजिए ना सर। आप जरा वेरीफाई करके मुझे बताइए ना कौन सा ब्रांच चालू है। आप अपने खुद से गूगल पे कर लीजिए ना सर, अभी आपको प्रॉब्लम है, आप जाओगे तो मेरे लिए वही एक काम नहीं है ना कि आपके लिए मैं यहाँ पे बैंक ढूंढते बैठूंगी। अभी मेरे मोबाइल में आपका प्रॉब्लम है, डेटा पैक खत्म हुआ है मैडम। तो मैं क्या करूँ उसमें? आपका प्रॉब्लम है, आप सॉर्ट आउट कीजिए। मैंने सिर्फ पेमेंट तो के लिए कॉल किया था। गूगल पे सर्च कैसा होएगा फिर कौन सा ब्रांच चालू है वो आपका लुकआउट है, आप कहीं से भी देख लीजिए, कैसे भी मैनेज कीजिए, पेमेंट ये आज की डेट में क्लियर करवाइए, नहीं तो बैंक में जाके बात कर लीजिए, कॉल डिस्कनेक्ट कर सकते हो आप। नहीं आपका इसका नंबर दीजिए ना, आपका जो मैनेजर है उसका नंबर दीजिए ना। नहीं देना पॉसिबल है सर। अच्छा, देना पॉसिबल नहीं है? जी हाँ। ठीक है, आप कॉल करते रहो, शाम तक मैं आपको अपडेट करता हूँ क्या सिचुएशन क्या है। अपडेट करेंगे आप मुझे? यही अभी फंड का अरेंजमेंट में जा रहा हूँ मैं। हेलो और फंड मैडम एक सेकंड मैडम आप किससे बात कर रहे हो मैडम? आपने मेरे भाई को मेरी लोन कैसे डिस्क्लोज कर दी? ये मेरा छोटा भाई है। आपने आपने कॉल किसको? सोमेश्वर को लगाया ना मैडम? तो ये मेरा छोटा भाई है, आप इनसे कैसे बात कर रहे हो? अरे मैडम मैं कहाँ मैं तो अभी जस्ट आपका मैंने बात किया, मैंने आपको बोला होल्ड पे रहो 1 सेकंड, तो आप इनसे कैसे बात कर रहे हो? मेरे भाई को आपने मेरे भाई को मेरा लोन कैसे डिस्क्लोज कर दिया मैडम?
सबसे पहली बात, आपने मुझे नहीं बताया था होल्ड पे रखो। और मैडम मैंने होल्ड पे रखो ऐसा आपको बोला हूँ मैडम, 1 मिनट चालू रखिए, उसके बाद में आपको वॉइस चेंज हो रही है, पता नहीं चल रहा है आपको, ये कोई और बंदा बात कर रहा है। मैडम आपका ये एस्केलेशन जाएगा मैडम। कर सकते हो ना। मैं 1 मिनिट रुको, विजय भाऊ जरा बोला तुम्ही त्याच्याशी बोला जरा। हॅलो, महाराष्ट्रीयन आहे काय? देखो मॅडम, हे बोला। मॅडम तुम्ही काय बोलताय मॅडम? आता दोन काय माणसं बोलताय? मी एट ए टाइम तर नाही बोलू शकत ना ब- तुम्ही। माझी लोन डिस्क्लोज कसं काय केली माझ्या भावाला? त्याला माहित नव्हतं काय? मग तुम्ही कॉल कशाला मर्ज केला? मर्ज नाही कॉल ते, तुम्ही तो बघून घ्या जरा। तुमच्या सर, ह्याच्या तुम्ही मला तुमच्या एक मिनिट. डायलरवरनं, हॅलो मॅडम, तुमच्या डायलरवरनं चेक करा, तुमचा कॉल मला समोरून आलाय। 1 मिनिट, मी सोमेश्वर सोबतच बोलत होते सर। नंतर त्यांनी तुम्हाला कॉन्फरन्सला घेऊन कॉल मर्ज केल्यावरच एक सोबत 3 व्यक्ती बोलू शकता हे तुम्हाला माहिती आहे। तीन नाही बरोबर? मॅडम, म्हणजे त्यांनी इंटेन्शनली केलंय की त्यांनी तुम्हाला मर्ज केल्यावरच माझा आवाज तुम्हाला जाईल, नाहीतर नाही जाऊ शकत। आणि तुम्हाला हे माहिती आहे ना, जर तुम्हाला ऐकायचं नव्हतं तुम्ही म्हणू शकत होते मी सोमेश्वर नाही बोलत आहे, तुम्ही मला सांगू नका। राईट? आता मी इथून तर 2 व्यक्ती नाही बघू शकत ना सर। तुम्ही डायरेक्ट मला बोलतो पेमेंटचं बोलायला लागले तुम्ही मला काय मग विचारत मी नाही काय तुम्हाला नाही। बघू शकते का सर का तुम्ही सोमेश्वर आहे का त्यांचे भाऊ आहेत म्हणून? इथून बघू शकते का मी? कॉलवर कोणी बघू शकतंय? तेच मी सांगतो ना मॅडम, तुम्ही तुमच्या एजन्सीचं नाव सांगत नाही, तुम्ही काय सांगत नाही। सोमेश्वरजी पण आवाज चेंज करून माझ्यासोबत कसं बोलू काय बोलणार शकते। मॅडम? आम्ही 2 व्यक्ती आहेत, तुम्ही एक माझा ऐका फक्त पहिला, मग तुम्ही आम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला वॉइस फोनवर ओळखू शकतात का? मग आम्ही कसं काय तुम्हाला ओळखणार? तुम्ही फ्रॉड आहे का? तुम्ही कोण आहे? ICICI वरून बोलता तुम्ही? मॅडम बरोबर आहे। आज तुम्ही बँक हॉलिडेला फोन करतात एक तर, दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या एजन्सीचं नाव सांगत नाही आम्हाला। तुमच्या एजन्सीमध्ये काय 2 नंबरचा धंदा चालू आहे का? हे सांगा जरा मला। 1 मिनिट, मॅडम तुम्ही एक काम करा ना, तुमचा जो मॅनेजर आहे ना, ज्याच्याकडे ही केस आहे, जो हँडल करतोय, त्यांचा नंबर द्या ना मॅडम। तुम्ही कशाला एवढं स्टाफ करून घेताय? मग तुमचं एस्केलेशन जाणार मॅडम, ZTP लागणार तुमच्यावरती, माहिती आहे का तुम्हाला? तुमचा कॉलिंग एनालिसिस। 1 मिनिट, तुम्ही दोघं पण माझ्याशी एकच व्यक्ती म्हणून बोलतोय हे अरे? तुम्ही लक्षात ठेवा। तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाची पण लोन तुम्ही डिस्क्लोज करतात। तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला ZTP लावू शकतो मी आता तुमची मी एस्केलेशन टाकली तर? कोणाला पण घेताय कॉन्फरन्सला? मॅडम मी कोणालाच कॉन्फरन्स ऐका पहिलं तुम्ही मी काय म्हणतो ते तुम्ही ऐका। मॅडम तुमचा कॉलिंग एनालिसिस कोण आहे तुमची एजन्सीमध्ये? तुमचं जर कॉलिंग एनालिसिस चेक केलं ना रेकॉर्डिंग, मग तुम्हाला PIP 100% लागणार आहे मॅडम। 7 दिवस बसावं लागेल तुम्हाला ट्रेनरच्याकडे बाजूला। मॅडम, ओ मॅडम, बोला। जास्त हलक्यामध्ये घेऊ नका, एस्केलेशन पडलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार मॅडम। तुम्ही फक्त मी तुमचा तुम्हाला मॅनेजरचा काही नंबर, वाईट बोलली का? नाही तुम्ही वाईट नाही बोलले, तुम्ही बरोबर बोलले। फक्त आज कसं बँक हॉलिडे आहे, तुम्ही एवढं प्रेशराईज करू नका, पेमेंट होऊन जाईल। तुम्ही तुमची आयडेंटिटी दाखवत नाही, काय सांगत नाही, तुम्ही फक्त स्टेजर बोलताय। मी कसं व्हेरीफाय करणार तुम्ही ICICI बँकेच्या बिओमध्ये बोलताय? पण तुमच्या तुम्ही एजन्सीचं कोण नाव पण नाही बोलताय? सांगत आहे। सोमेश्वर आहेत की त्यांचे भाऊ आहेत ते तुम्ही मी मला त्यांचा आधी सांगा. भाऊ बोलतोय मी। हा, तुमच्याशी मी बोलू शकते ना त्यांच्याबद्दल? मी विचारते तुम्ही आता आपण आता तिघं काय पण झालं माहिती का, ऑलरेडी conference तुम्ही ला- माझ्याशी एवढं 10 मिनिटं बोलले आणि आता तुम्ही माझ्याकडे परमिशन घेताय मॅडम। तर मग मला आधी नव्हतं माहिती ना तुम्ही सांगितलं होतं, तुम्ही धोका केला सर, धोका करून बोलत होते माझ्यासोबत। अहो मॅडम, कॉल आला डायरेक्ट, तुम्ही मला पेमेंटचं बोलायला लागले। माझ्या अदर बँकेचं पण आहे, माझं लोन आहे, तर मला वाटलं तिकडनं कॉल आला का, मग मी बोललो की आज बँक हॉलिडे, आज बोलू नका मॅडम। ॲज पर RBI गाईडलाईन काय बोलते? सर हा, चुकी कोणाची याच्यात? तुम्ही मग विचारलं पाहिजे ना व्हॉइस चेंज झाल्यानंतर त्यांचा आवाज। हॅलो तुम्ही मला एक सोमेश्वर, सांगा गोष्ट। हा भाऊ, भैया जरा बात करो उनसे, त्याचा आवाज बघा कसा आहे आणि माझा आवाज कसा आहे बघा। मग तेच सांगतो मी त्या मॅडमला, पण मॅडम ऐकत नाही ना काय। पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा, एक व्यक्ती 2 आवाजात बोलू नाही शकत का? कसं काय बोलू शकते मॅडम? मॅडम 1800 किती आहे? 1800 रुपयाचं पेमेंट आहे तुम्ही मला एक मार्केटमध्ये 18 लाख रुपये अटकलेत मॅडम। आता बघा, तुम्ही सोमेश्वर बद्दल विचारताय हा सर, नाही त्यांचं किती पेमेंट आहे? आता मला बघितलं ना माहिती आहे ना, सोमेश्वरची? मला माहिती आहे ना भावाची सिच्युएशन काय आहे। सर तुम्हाला तुम्ही सगळं फक्त माहिती. 1800 मी कुठं रुपयासाठी काय बोलताय, बोलले? मग भावाचं माहिती नसणार काय? तुम्ही नाही, 1800 तुम्ही बोलताय, बोलले इथे ना 18 लाख रुपये तुम्हाला अटकलेत समजत नाही, मार्केटवरती। 2 आता तुम्ही बोलता की अरेंज कर, इकडे हे कर ते कर, करणार ना मॅडम। पेमेंट यूज केलं तर आम्ही पे पण करणार ना मॅडम, आम्ही नाही कुठे बोलतोय, पण थोडा मी स्पेस द्या कुठं काय माणसाला। बोलले सर? जसे माणसाला- बँकेचे रूल आहे त्या हिशोबानेच मी तुम्हाला सांगत होते।
आणि मग जसे बघा. कस्टमर डिले करतात जसं आम्ही बाकीच्यांशी बोलतोय मग तसंच डिले करतात तुमच्याशी बोलली. डिले करतात त्याचं रिझन तुम्हाला मी सांगितलं. थोडा फायनान्शियल इश्यू आहे, कुठेतरी फंड अडकले. सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला शेअर नाही करू शकत ना मॅडम, पर्सनल सर लाईफच्या. नका करू ना, पण मग मी बोलत नाही, तुम्ही माझ्यावर ट्रस्ट करून मला सांगा. मी माझं पर्सनल नाही मागत आहे सर. तुम्ही बँकेत जाऊन सरळ बोला, मला कलेक्शन कडून कॉल का बरं येतोय, ते का बरं मला असं विचारताय, का क्वेश्चन करताय. तुम्ही फेस बँकेत- टू फेस जाऊन बोलू शकता ना हॅलो. बँकेत. एवढे मल्टिपल लोन आहेत ना मॅडम, कुठल्या बँकेत जाणार तुम्ही फक्त तुमच्या मॅनेजरचा नंबर द्या, एजन्सीचं नाव सांगा आणि तुमचं नाव सांगतो की बा या मॅडमशी आमचं बोलणं झालंय, तर तुमचं पेमेंट ह्या टायमाला इथल्या एवढ्या टायमामध्ये होऊन जाईल. सरकार मी कॉल करू तुम्हाला नका, काहीच आम्ही पण अथॉरिटी नाही कामामध्ये देऊ असतो. शकत सर. मी एक हा. बँकेची साधारण एम्प्लॉई आहे. मी बँकेचे रूल चेंज नाही करू शकत. तुम्ही कस्टमर आहे, ॲज अ कस्टमर अगर तुम्ही बँकेचे रूल चेंज करू शकता तर बिंदास बँकेत जाऊन बोला. बट तुम्ही अगर बोलताय का मी इथून तुम्हाला माझा नंबर देऊ, पर्सनल नाव वगैरे, मॅनेजरचं नाव, सॉरी तशी आम्हाला अथॉरिटी नाहीये. मग आम्ही म्हणून मी कसं व्हेरीफाय तुम्हाला करणार की नाही तुम्ही बँकेच्या बिहेव्हरमधून बोलताय की कुठून बोलताय? मग नका तुम्ही करू genuine आहे की तुम्ही व्हेरीफाय, fraud आहे ते आम्हाला नका कसं करू कळणार? विश्वास. मी कुठं बोलते तुम्ही माझ्यावर विश्वास करा, पण तुम्हाला हे स्वतःला माहिती आहे ना पेमेंट पेंडिंग हे करायचंय. हा ड्यू डेटवर नाही झालं म्हणून मी बोलले ना. आणि मी काय बोलले तुम्हाला, फक्त बोलले आजच्या दिवशी पेमेंट करून टाका आणि उद्या जाऊन बँकेत बोला म्हणून. मग मी मी तुम्हाला काही बोललो बोलले ना, का तुला मी- अजून? आज कुठली ब्रांच चालू आहे मॅडम सांगा ना, मी तिकडे पोहोचतो माझ्या भावाला घेऊन. तुमची मीरा भाईंदरची कुठली ब्रांच चालू आहे का? मी तिकडे आलोय काही कामासाठी. करंट लोकेशनला आहे तिथं गुगल करून घ्या सर. इथनंच मी सांगू शकते. मी काय आता इथून तुमच्यासाठी व्हेरीफाय करू का? मॅडम, तुम्ही ऑलरेडी बँकेच्या- तुमचा आणि माझा बँकेच्या कॉल बिहेव होऊन मध्ये- अर्धा तास झालाय सर. बँकेच्या अर्ध्या बिहेव मध्ये काम तासात करा. नाही तुम्हाला तुमचं माहिती आहे पेमेंट ना, आलंय. बँक हॉलिडेचं मिनिंग समजतं का मॅडम तुम्हाला? समजतो सर, पण कलेक्शन मग आता तुम्ही डिपार्टमेंट मला चालू ब्रांच मध्ये आहे. पाठवता, मग त्या शटर समोर बंद शटर समोर जाऊन उभा राहू का मी तिकडे? कोणाशी बोलू मी तिकडे? तुम्ही मला नाव सांगा सर स्पेसिफिक. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा जमेल ना तेव्हा जा. तुमच्याच क्रेडिट हिस्ट्रीवर इम्पॅक्ट होतोय, तुमचीच अमाऊंट वाढती इथं. उद्या बँकेला ब्लेम करू नका त्यांनी तुमचं रेकॉर्ड खराब केल्यावर. टाइम टू टाइम बँक तुम्हाला अपडेट देते. नाही परत म्हणू नाही नका बँकेने तुमचं अकाउंट, एक तर तुमच्यावरती खूप लोन चालू आहे, तुम्ही स्वतःनीच तोंडाने सांगितलंय आता. हा बरोबर आहे. आणि मग अगोदरच तुम्ही विचार करा ना, 2 तारखेचं ड्यू डेट होतं, आतापर्यंत तुम्ही एक काम करा ना, पेमेंट माझ्या- नाही झालंय. ते सोमेश्वरांच्या ना बॅक हिस्ट्रीमध्ये जावा आणि त्याचं स्टेटस बघा कसं पेमेंट केलंय. आता थोडंसं या 2-3 महिन्यामध्ये थोडा प्रॉब्लेम झालाय. इथं नाही शो करत त्यांचं काहीच, फक्त पेंडिंग अमाऊंट शो करते कलेक्शन मध्ये, बाकी काहीच शो नाही करत. त्यांचं ना त्यांचं स्टेटमेंट ओपन करा SOA. मी काय बोलले आता, त्यांचं हा. काहीच बाकीचं अकाउंटचं हिस्ट्री शो नाही करत, त्याच्या पुढे तुम्हाला फक्त ऑथॉरिटी नसते पेंडिंग ना मॅडम. अमाऊंट. ते मला कळलं मॅडम, त्याच्या पुढे तुम्हाला ऑथॉरिटी नसेल, ऍक्सेस सर नसेल तुम्हाला तुम्हाला. सगळं माहिती आहे, हे मला मगाशीच समजलं. जेव्हा हॅलो, तुम्ही सोमेश्वरजी. बोलले ना मॅडम तुमच्या एजन्सीचं नाव सांगा, तुम्हाला सगळं माहिती, पण तुम्ही माझ्या तोंडातून बोलायला लावताय. तर एवढंच मी सांगेन की हा. मला अथॉरिटी नाहीये, जेवढे अथॉरिटी होती तेवढं मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला विश्वास करायचा असेल तर करा, नसेल करायचा तर आजच्या दिवशी पेमेंट क्लिअर करून टाका, असं मी रेकॉर्ड सांगते. कारण की माझ्याकडून मी तुम्हाला टाइम नाही देऊ शकत. मी असं नाही बोलू शकत ठीक आहे हा. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा पेमेंट करा, तुम्हाला आजच्याच दिवशी पेमेंट करायचंय. तर मी एवढं स्पष्ट बोलली तुम्हाला. बाकी तुम्हाला काय क्वेरी आहे ते तुम्ही मला सांगा. मी सांगितलं ना फायनान्शियल इश्यू आहे, थोडा टाइम लागेल. तुम्ही जर आजच अरेंज करा आणि आजच भरा पैसे, तर कसं होणार मग मॅडम? तुम्ही कस्टमरला त्यांचे भाऊ काय आहे, दिला तुम्ही पाहिजे हेल्प करून द्या सर. हा? तुम्ही त्यांचे भाऊ आहे, तुम्ही हेल्प करून द्या. आता माझी स्टोरी माझ्या भावाकडनं ऐकायचंय? नाही ऐकायचं. मी एक सोबत ऐकायचं तर दोन बोला, मी ते व्यक्तीसोबत नाही लाईनवरती बोलू आहेत की शकत. नाही मला माहित नाही. ते बोलतील तुम्हाला, माझी स्टोरी सांगतील. बघितलं ते कसे कस्टमर आहे, त्यांनी दोघांना बोलून, थर्ड पार्टीला बोलून, जे की कस्टमर नाहीये, दोघांना सोडून ते निघून गेले, कॉलवर पण नाहीयेत ते. नाही, बघितलं मॅडम. तुम्ही मला सांगत होते, तुम्हाला तुमच्या भावाची ऍज अ कस्टमर म्हणून जिम्मेदारी माहित नाही का त्यांना? आपल्या लोन बद्दल बात चालू आहे, त्यांना सगळं माहिती आहे आणि सांगायची माझा का भाऊ नाही? मला कुठे सोडून जाणार नाही. आता पण लाईनवरती आहे. जरा आवाज दिला ना तर तुमच्याशी बोलेल बघा. हॅलो सोमेश्वरजी, भैया, हॅलो. सर सॉरी, आता ते लाईनवर नाहीये, तर तुम्ही कॉल डिस्कनेक्ट करू शकता तिथे. मॅडम लाईनवरती आहेत, बोलून घ्या. मग कुठे ते? एक दुसऱ्या कॉलवरती बिझी असतील. कॉलवरती कनेक्टेड आहे. मग मी तेच बोलते ना तुम्हाला, त्यांना कदर नाहीये सर लोनची, त्यांना काही गरज नाहीये. ठीक आहे मॅडम, मी त्यांच्याशी एकदा बोलून घेतो.
हॅलो आणि नेक्स्ट टाइम पासून अगर एक व्यक्ती आवाज चेंज करून पण बोलू शकतो सर. असं नाही आहे की 2 व्यक्ती. म्हणजे आम्ही मिमिक्री आर्टिस्ट आहे असं तुम्हाला बोलायचं आहे. नाही सांगते फक्त तुम्हाला एक व्यक्ती 2 आवाजात बोलू शकतो. तर कॉलवर समोरच्याला कसं समजणार की 2 व्यक्ती बोलताय म्हणून. अच्छा तुमची गलतफहमी होती म्हणून मी दूर केली. जर बरं, मला thank माहित you. असतं तर मी तुम्हाला बोलली नसती. अच्छा थँक्यू व्हेरी मच मॅडम. आता तुम्हाला भाऊ कॉल वाटतं येत तुम्हाला राहतील हां काय म्हणता. कंटिन्यू कॉल येतील सोमेश्वरजीला. त्यांना सांगा की कॉपरेट करा म्हणून. आणि फंड इश्यू तर कायम चालूच राहतो. तो पेमेंट क्लिअर करून टाका. कॉल डिस्कनेक्ट करून टाका सर. ठीक आहे मॅडम. Good.